मित्रांनो, हे आहे अनेर डॅम. बघा अनेर डॅम मित्रांनो, आणि इथला नजारा जबरदस्त असा नजारा आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी खाली बघा, हे पूर्ण वस्ती या ठिकाणी मित्रांनो. बघा दिसत असेल तुम्हाला या ठिकाणी खूप जबरदस्त एन्व्हायरमेंट, क्लाउडी ढगाळी वातावरण मित्रांनो, आणि खूप सुंदर असा नजारा आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर एकदम आता सध्या पाण्याची जी पातळी मित्रांनो थोडी कमी झालेली. आता जस्ट मी खाली जे इथले जे रहिवासी होते त्यांच्याशी बोललो, तर ते म्हटले की आता जेव्हा मागे पाऊस चालू होता तर त्यावेळेला अक्षरशः पूर्ण ही जी लेवल होती, पूर्ण ही पाण्याची लेवल पूर्ण भरून गेलेली होती. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जर या ठिकाणी पाण्याचे म्हणजे जे दरवाजे, या नदीचे जे दरवाजे आहेत, तर ते जर खोलले जर नसते तर कदाचित हे धरण जे ते हे तुटून गेलं असतं. म्हणजे शक्यता होती की ते तुटू शकलं असतं, पण ते ऐन वेळेवरती खोलण्यात आले दरवाजे. आणि मग तुम्ही बघू शकतात की त्याच्यामुळे थोडं जी लेवल आहे ती पाण्याची व्यवस्थित झाली, पातळी व्यवस्थित झाली. अदरवाईज थोडं पूर येण्याची शक्यता होती. कदाचित ते पाणी इथून खाली पण येऊ शकलं असतं या ठिकाणी. हे बघा मित्रांनो, खालचा हिस्सा हा भाग बघा. तर असं या ठिकाणी आपलं हे आणि डॅमचं दर्शन आहे मित्रांनो. तुम्हाला बाकीचं अजून मी निसर्गरम्य वातावरण जे आहे ते अजून टाकलंच व्हिडिओ त्याचे. तर या प्रकारे आपली ही छोटीशी भेट होती मित्रांनो. तुम्हाला जर हा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट, आणि चॅनलला नवीन जर असाल तर सबस्क्राईब नक्की करून जा मित्रांनो. खूप मेहनतीने या ठिकाणी आलेलो आहे, आणि खरंच मनापासून तुम्ही या ठिकाणी नक्की एक वेळेस भेट द्या या ठिकाणी. या वातावरणात तर नक्की या, कारण खानदेशवासियांसाठी हे एक गिफ्ट आहे, एक बक्षीस आहे इथलं वातावरण म्हणजे.